हाय, तर आज आपण बनवत आहोत मटकी मिसळ. तर त्याच्यासाठी मी इथे कांदा, लसूण आणि आले फ्राय करून घेत आहे. तर मी तुम्हाला आज डिरेक्टली मसाल्यापासूनच दाखवते. मी काही सगळ्यांसारखं मटकी भिजत घालण्यापासून वगैरे नाही दाखवत आहे, ते तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. तर इथे मी खोबरा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये कांदा, लसूण आणि आले साईडला करून गॅस चालू आहे. हे पण आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी सगळं मिक्स करून लाल बेडगी मिरची पण टाकणार आहे त्याच्यामध्ये. ते तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि लाल बेडगी मिरची, धणे, थोडंसं तमालपत्र, दालचिनी, धणे, तुम्हाला ॲज पर युअर चॉईस, तुम्हाला जे गरम मसाले तुमच्या घरामध्ये खात असतील ते तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. ते असं चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे. आणि लवंग, मोहरी, ब्लॅक पेपर तुम्ही टाकू शकता. हे पण सगळं एकजीव करून सगळं मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं. आणि नंतर हे आपण मिक्सर जारमध्ये काढणार आहोत आणि थोडंसं पाणी घालून त्याला ब्लेंड करणार आहोत. फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मी मीठ पण टाकलेलं आहे ॲज पर माय टेस्ट. आणि इथे आपण एक पातेल्यामध्ये 3 टेबलस्पून मी ऑइल घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी तमालपत्र टाकत आहे. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये बेसन पीठ 1 चमचा 2 चमचे बेसन पीठ टाकते आणि ते खमंग परतवून घेते तेलामध्ये. त्याच्यानंतर मी काही मसाले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये हळद आहे, धणा पावडर आहे, कांदा लसूण आहे, मटकी मसाला, मिसळ मसाला म्हणून एक पॅकेट येतं, त्याचा तो मसाला आहे. तसं सगळं एकच यूज करून घेते. सगळं चांगलं असं मिक्स करून घेते. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकते मी आणि तो आपला वाटलेला मसाला मी त्याच्यामध्ये टाकते आणि मस्त सगळं एकजीव करून घेते. आणि मग ते सगळं मिक्स झाल्यावरती मस्त आवड माझा भाऊ आहे जो मध्ये करतोय. मस्त तेल येऊपर्यंत परतवून द्यायचं आपण त्याला. आणि त्याच्यानंतर त्याला मी थोडं कमी गॅसवरती ठेवून दिलेलं आहे, थोडंसं हे करण्यासाठी, ऑइल सेपरेट होण्यासाठी. हा माझा फर्स्ट व्हॉइस ओव्हर आहे, सो इग्नोर द कॉस्ट टायमिंग्स. आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये मटकी टाकणार आहे उकडलेली आणि पाणी ॲज पर माय टेस्ट आणि मीठ ॲडजस्ट करून घेणार आहे. तर आपण पण करू शकता तसं. तुम्हाला किती घट्ट पातळ लागते ते तुमच्या कन्सिस्टन्सीवरती अवेलेबल असेल. आणि पाणी येऊन चांगले उकळे करून घ्यायचा त्याच्यामध्ये. मी ऑलरेडी मटकीला भिजत घालून मोड आणून ठेवल्या आणि सगळं उकडून बाजूला घेतली होती. त्याच्यामध्ये मी फक्त तुम्ही पाहू शकता हळद आणि मीठच टाकलं आहे, काही जास्त रॉकेट सायन्स केलेलं नाही आहे. आणि ही मटकी आपण आता मसाल्यामध्ये टाकून देऊया. आणि हवं तसं तुम्ही तुमची कन्सिस्टन्सी, तुम्हाला घट्ट हवी आहे, पातळ हवी आहे. माझ्याकडे थोडी सेमी मिडियम लागते म्हणून मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि चांगलं ढवळून घ्या, एकजीव करून एक बॉईल आणण्यासाठी ठेवून देऊया. बाकी तुमच्याकडे कोणती मिसळ करतात ते सांगा मला. आम्ही पुण्याचे असल्यामुळे आमच्याकडे जास्त करून मटकी मिसळ ही फेमस असते आणि स्पेशल हॉटेल्स असतात आमच्याकडे मटकी मिसळीची. आम्ही मटकीवाली जास्त प्रिफर करतो. एव्हरी संडे बट ब्रेकफास्टसाठी आम्ही मटकी मिसळच प्रिफर करतो. जर मिसळीमध्ये बऱ्याच लोकांकडे मिक्स स्प्राऊट मिसळ, सफेद वाटाण्याची मिसळ सगळं करतात, पण आमच्याकडे मटकीच करतो आम्ही. याला छानशी तरी येईल आता थोड्या वेळामध्ये, जसं बॉईल होईल तसं. पाहू शकता तुम्ही तरी आलेली आहे. आता एक छान असं बॉईल करून थोडंसं कमी गॅसवरती साईडला ठेवून देऊया. मस्त कांदा, लिंबू पावासोबत तुम्ही सर्व करू शकता आणि एन्जॉय करा. ट्राय करा आणि सांगा मला कशी